नाशिक अमरावती नंतर आता अकोला लव्ह जिहादच्या घटनेने हादरलाय। प्रेमाच्या नावाखाली विवाहित मुस्लिम तरुणाकडून हिंदू मुलीचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय। अखेर खदान पोलिसांकडून तरुणीची सुटका करण्यात आली आहे। या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पोलीस ठाण्यात जमले होते। या घटनेमागे लव्ह जिहादचा आरोप करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार अकोल्याचा जमीर जाहिरुद्दीन काझी हा मुस्लिम युवक तो आधीच विवाहित असून त्याला एक मूल आहे। तो गेमिंग ॲपवर बादशाह या युजर नेम नावाने बनावट अकाउंट चालवतो। या माध्यमातून त्याच्या अनेक तरुणींशी ओळख आहे। त्यातील हरियाणा राज्यातील एक हिंदू तरुणीसोबत त्याने जवळीक साधली। प्रेमाच्या नावाखाली तिला अकोल्यात आणलं। पुढे गीतानगर भागात स्वतःच्या घरात 5 दिवस ठेवलं। दरम्यान तिने घरी आईने रागवल्याचं जमीरला सांगितलं होतं। त्यानंतर तिचा ब्रेन वॉश करून स्वतःजवळ यायला भाग पाडलं असा आरोप यावेळी करण्यात आलाय। या प्रकरणात हरियाणा पोलिसात गुन्हा दाखल झालाय। तिच्या शोधात तरुणीचा भाऊ अकोल्यात आला आणि खदान पोलिसांशी संपर्क केला असता हे सर्व बिंग फुटलंय। सध्या जमीर काझी हा पोलिसांच्या ताब्यात असून आज दुपारपर्यंत हरियाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे। या संपूर्ण घटनेला लव्ह जिहादची किनार असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे। नेमकं 5 दिवसात तिच्यासोबत काय घडलं याचा सखोल तपास झाला पाहिजे अशी मागणी हिंदू संघटनेने रेटून धरली आहे। काय प्रकरण संपूर्ण आज पोलिसांच्या खदान हद्दीत हरियाणा फरीदाबाद जिल्हा लक्कडपूर या ठिकाणाहून राहुल यादव हा मुलगा आला होता आणि त्यांनी त्याची बहीण मिसिंग असल्याची तक्रार तेथील पोलिसांना दिली होती। तो इथे आला होता की माझी बहीण इथे आल्याची माहिती मिळाली। त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यावरून आम्ही अधिक तपास करून एक आमची जी काही माहिती मिळाली होती आम्हाला त्याची माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन आदरणीय जिल्हा पोलीस अधीक्षक आरती चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर, DYSP सर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या मुलीचा आणि त्या मुलाचा आमच्या भागामध्ये पाहणी केली असता ती मुलगी आणि मुलगा जो आहे तो आम्हाला मिळून आला। त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला आणलेलं आहे आणि संबंधित फरीदाबाद जिल्ह्यातील सूरज जे पोलिसांना आहे तिथले ठाणा प्रभारी आहे त्यांच्याशी मी बोललो। त्यांनी त्यांची टीम जी आहे ती तिथून रवाना केलेली आहे। आम्ही त्या मुलीला तिची वैद्यकीय तपासणी करून आपल्या इथल्या जी राज्य महिला गृह आहे त्या ठिकाणी आम्ही दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही करीत आहोत। सर, जी हिंदू महिला होती मुलगी होती ते तिला घरी तिच्या आईवडील रागवले होते। त्यानंतर कुठेतरी जो अकोल्यातील मुस्लिम पोरगा होता त्याला तिची फसवणूक केली। काही ते फसवणूक करून त्या आणल्याचा दावा केला जातो। त्या मुलीला आम्ही विचारल्यानुसार ती मुलगी या मुलासोबत जवळपास 8 ते 9 महिन्यापासून मोबाईलमध्ये गेमिंगचा एक ॲप आहे त्या गेमिंग ॲपवर त्यांची ओळख झाली आणि मग चॅटिंग मध्ये त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीमधून मग तिला वाटलं की आपण या मित्राकडे आपण गेलं पाहिजे, कारण तिला आई थोडीशी रागावली होती आणि त्या कुठं जायचं तर त्या रागाच्या भरात ती या ज्या मित्रासोबत चॅटिंग करत होती त्याच्याकडे इथे आली होती। सर, त्या मुलाचं लग्न झालेलं होतं? हां, तो जो मुलगा आहे त्या मुलाचं लग्न झालेलं होतं आणि त्याला एक बाळ सुद्धा आहे। काय तुमचा या प्रकरणावर आरोप आहे आणि काय बजरंग दल महाराष्ट्र हेल्पलाईनवर आज दुपारी एक फोन आला। त्यावर फरीदाबाद हरियाणाच्या एका व्यक्तीने मला सांगितलं की माझी बहीण एका अकोल्यातील मुस्लिम युवकांनी पळून नेली आहे। तर ते सगळं प्रकरण घेऊन आणि त्या लोकांना घेऊन बजरंग दलाचे सगळे कार्यकर्ते आम्ही पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी त्याला त्या ठिकाणाहून उचलून आणलं ज्या ठिकाणी तिचं हे होतं। त्याच्यावर कारवाई या ठिकाणी होत आहे। त्यात आमच्या काही अशा प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले आहेत आणि त्याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे की तो 4-5 दिवस अगोदर त्या मुलीला घेऊन आला तर त्या मुलीसोबत काय घडलं। त्याचं लग्न झालेलं आहे, 2 मुलं असून तो त्या घरात राहिला तर त्याच्या आई, त्याचे वडील, त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्याला का म्हटलं नाही की ही मुलगी कोण आहे, तर त्याचा कोणाकोणाला सपोर्ट आहे। तो इतक्या दुरून त्या मुलीला घेऊन आला, तिला सपोर्ट करतायत, तर यामागे कोण कोण फायनान्स करत आहे, त्याला पैसे कोण पुरवत आहे, कोणत्या संघटनेच्या मागे आहेत, तर हे सगळं लव्ह जिहादचं प्रकरण आहे आणि सोशल मीडियातून ती संपर्कात आली आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हिंदू मुलींनाही सांगू इच्छितो की सोशल मीडियामध्ये तुम्हाला कोणत्या फ्रेंड रिक्वेस्ट येत असतील तर त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे
तो लवजिहाद असू शकते, तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न असू शकते. या प्रकारे या मुलीचा सुद्धा इथे ब्रेनवॉश झालेला आहे आणि तिला या ठिकाणी आणून तिच्यावर काय काय अत्याचार झाले याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे.